नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। तलासरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाने केली दुर्मिळ वनौषधीची शेती, सर्वत्र होत आहे त्यांचे कौतुक। पालघर जिल्ह्यातील तलासरी पंचायत समितीचे शिक्षण विभागाचे अंतर्गत जीप शाळा सावरोली उधाणपाडा अति दुर्गम भाग असून या शाळेचे मुख्याध्यापक बालाजी धोंडोबा हंगरगे यांनी शाळेतील कौतुकास्पद काम करून शाळेचे आवारात राबवलेले उपक्रम दुर्मिळ वन औषधी वनस्पती लागवड व संवर्धन माहिती प्रसारण करून एक कौतुकास्पद काम करून दाखवला आहे। या उपक्रमात प्रत्येक वन औषधीचे झाडांचे उत्पादन शाळेतील व तलासरी पंचायत समितीचे नाव जिल्ह्यात गाजवले असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। प्रधानमंत्री पोषण निर्माण, शक्ती परसबाग निर्माण तसेच कंपोस्ट खत निर्माण, सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिक मुक्त शाळा, पर्यावरण पूर्वक शालेय वातावरण, बिरसा मुंडा बचत बँक, प्रधानमंत्री पोषण निर्माण शक्ती अंतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावले असून राज्यस्तरीय स्पर्धेत प्रमुख दावेदार आहेत। तरी देखील यांनी शाळेचे आवारात पाणीटंचाई असल्याने पूर्णपणे वनौषधींना पाणी मिळत नसल्याने वनौषधी सुकत आहे। पाणी जर उपलब्ध असल्या तर जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात मी तलासरी पंचायत समितीचे नाव गाजवल्याचे सांगितले। तसेच असे मुख्याध्यापकांना गटविकास अधिकारी व सीईओ यांनी तातडीने मदत केली पाहिजे असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। यावेळी पंचायत समितीतील विस्तार अधिकारी शंकर लाडक्या काकड तसेच मुख्याध्यापक बालाजी धोंडोबा हंगरगे व शाळेतील विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते। रिपोर्टर रहीम कुरेशी, डहाणू विधानसभा मतदारसंघाची रिपोर्टर। सावरोलीचे मुख्याध्यापक आणि विस्तार अधिकाऱ्याच्या इंडिया न्यूज 28 मध्ये स्वागत आहे। धन्यवाद। आपली जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये तुम्ही काय कामं केले ते थोडक्यात सांगा जरा। जिल्हा परिषद शाळा सावरोली उधाणपाडा या शाळा अंतर्गत आपल्या सर्वांचं परत एकदा सहर्ष स्वागत। आणि आम्ही आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये, आमची शाळा 1ली ते 5वी पर्यंतची शाळा आहे। एकूण 20 पट आहे आणि या 20 पट आणि गावकऱ्याचं सपोर्ट याच्या माध्यमातून आम्ही आमच्या शालेय परिसरामध्ये जवळपास दुर्मिळ वन औषधी वनस्पतीची लागवड केलेली आहे। त्यासोबतच प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण अंतर्गत परसबागेची निर्मिती केलेली आहे। त्यासोबतच सांडपाणी व्यवस्थापन उपक्रम राबवलेला आहे। त्यासोबत पालापाचोळा व मध्यान्ह भोजनामधलं उरलेलं अन्न यापासून आम्ही कंपोस्ट खत निर्मिती करतो आणि त्याचं परसबागेमध्ये वापर करून प्रत्यक्ष परसबागेमध्ये वापर करून त्या परसबागे अंतर्गत येणारा भाजीपाला त्याचा नियमित आम्ही मध्यान्ह भोजन योजनेमध्ये राबवतो आणि त्याचा मुलांना पण वापर दिला जातो। त्यासोबतच आम्ही या परिसरामध्ये जवळपास आमच्या शालेय परिसरामध्ये एक 60 प्रकारचे वेगवेगळे दुर्मिळ वन औषधी वनस्पतीची लागवड केलेली आहे। त्यासोबत त्याचं माहिती प्रसारण केली जाते आणि या माहिती प्रसारण आणि या सगळ्या उपक्रम राबवत असतेवेळेस ह्या वर्षीच्या प्रधानमंत्री पोषण निर्माण योजनेअंतर्गत जी स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये आपली शाळा तालुक्यातून प्रथम क्रमांक, त्यासोबतच जिल्ह्यातून सुद्धा प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे आमच्या शाळेला। त्यासोबतच आता राज्याची यादीसुद्धा लागलेली आहे। राज्याच्या स्पर्धेमध्ये सुद्धा आमची शाळा ही एक स्पर्धक म्हणून दावेदार आहे आणि असा हा आमच्या शाळेचा प्रवास आहे। अजून यासाठी सरकारशी काय मागणी करता येतो? यासोबतच तुमच्या माध्यमातून मी प्रशासनाला एवढीच मागणी करू इच्छितो की आम्ही इथं आहे त्या पाण्यामध्ये एक बारकाईनं व्यवस्थापन करून कमीत कमी पाण्यामध्ये वापर करण्याचा प्रयत्न करत असतो आणि आता एवढं सगळं करत असल्यास आम्हाला नेहमी अडचण येते ती पाण्याची। पाणी थोडं कमी असल्याकारणाने आम्हाला थोडंसं दमछाक होत असते एवढं इतर उपक्रम राबवण्यासाठी किंवा मुलांना पिण्याच्या पाण्याची किंवा शौचालयात वापरण्यासाठी किंवा सर्व झाडांना वापर करण्यासाठी व परसबागेला वापर करण्यासाठी थोडं पाण्याची कमतरता भासत असते। तर तुमच्या माध्यमातून मी प्रशासनाला विनंती करू इच्छितो की त्यांनी पाण्याची सोय करून द्यावी। आपण पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आहे, आपण याबद्दल आणि मुख्याध्यापकाबद्दल काय सांगू इच्छितो? मी एवढंच सांगेन की 2015 पासून त्यावेळेस मी केंद्र प्रमुख होतो आणि गावकऱ्यांच्या संमतीने, ग्रामपंचायतीच्या संमतीने त्याला आम्ही इथे ग्रामस्थ लोकांची सभा घेतली होती। हे ग्राउंड साईजसाठी
द्यावं असं मी त्यांना विनंती केली आणि त्यांनी ते मोकळं करून दिलं. दुसरा प्रश्न असा की हे जे शिक्षक आहेत हे खूप मेहनती आहेत आणि प्रामाणिकपणा काम करतात. त्याच्यानंतर मी 2022मध्ये विस्तार अधिकारी झालो आणि परत माझ्याचकडे हे बीट दिलं. त्याच्यामुळे मला खूप आनंद आहे की माझ्या छोट्याशा केंद्रामध्ये, हे केंद्र छोटंच आहे पण छोट्याशा केंद्रामध्ये एखादी जर तालुक्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये जर येत असेल तर अभिनंदन आहे. ते सगळ्यांच्या गावकऱ्यांचं आणि हे शिक्षकाचं खूप खूप अभिनंदन आहे. आणि ह्या दृष्टीने मी त्यांना एवढंच विनंती करेन की आपण पुढे आपल्याला कसं नेता येईल किंवा पुढे आपण त्या स्पर्धेमध्ये कसं टिकू एवढंच. पण इथे पाण्याची व्यवस्था कमी आहे. ते पण एक अर्ज पंचायत समितीला मी आताच देऊन आलो. ते पण ग्रामस्थ लोक ग्रामपंचायत सावरोली हे करून देण्यात तयार आहेत. तयार आहे बरं. अर्ज दिली म्हणजे आणि भरपूर